आता या सगळ्या चर्चेमध्ये जे आरोपीचं नाव आलं, मनोज जरांगे पाटील यांचे अतिशय निकटवर्ती असलेल्या व्यक्तीलाच या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. ते आरोपी आहेत आणि त्यांचे भाऊ विजय खुणे आपल्या सोबत आहेत. विजयराव, मला काही गोष्टींच्या बद्दल तुमच्याकडून उत्तरं हवी आहेत. खरं तर आरोपीच्या भावाला इथं बोलवणं म्हणजे एक प्रकारे आम्हाला काही गोष्टी त्याच्यातल्या जाणून घ्यायच्यात म्हणून आम्ही बोलवलेलं आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुमच्या भावाचे काय संबंध आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. धनंजय मुंडे आणि माझ्या भावाचे संबंध असं कधी मला जाणून नाही आलेले. पण एक वेळेस मी त्याला बोललो होतो की आमचं परळीमध्ये काही काम घेतलेलं आहे, आमचा काही व्यवहार परळीमध्ये तो खूप दिवसापासून रखडलेला आहे. तो व्यवहारच होत नाही. त्याच्यावेळेस एक वेळेस मी म्हणत होतो परळीत कोणासोबत तरी ओळख कर आणि तुमचं मार्ग लाव, कारण आमची एवढी अवकाश नाही की आमच्या हातून मोठा व्यवहार घेतलेला त्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडे. ते पुरावे सुद्धा मी सोमवार मंगळवार जनतेसमोर आहे. पण त्यासाठी तो धनंजय मुंडे साहेबांकडे गेलता तर दुसरा अजून काही त्यांचा कटकार असेल शिकत असेल हे मी सांगू शकत नाही. पण पण आरोप त्याच्यामध्ये तो अतिशय असं गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. तुमचे भाऊ, अगदी मी जुने फोटो बघतोय, म्हणजे काही वर्षापूर्वीचे ते फोटो असतील जेव्हा मनोज जरांगे सुद्धा तरुण होते तेव्हाचे तुमचे भाऊ सोबतचे ते फोटो आहेत. तेव्हापासून सावलीसारखे सोबत राहणारे तुमचे भाऊ त्यांच्या जीवावरती उठले अशा प्रकारचा आरोप केला जातोय. या आरोपात किती तथ्य आहे, तुम्हाला काय वाटतंय? पैशाच्या हव्यासापायी माझ्यासमोर तर तुमच्या त्या भावानं असं केलेलं असू शकतं का? नाही नाही, पैसा तर पैसा लय म्हटला चालला तो. गेल्या वेळेस एक दीड वर्षापूर्वीच नुसतं पत्रकार परिषद चालू असताना बाजूला बसायचं होतं, बोलायचं बी नव्हतं. पत्रकार परिषद चालू असताना बाजूला बसायचे 1.5 कोटी रुपये भेटत होते. तिला 50 लाख रुपये कशाचा पडायचा? काही रेकॉर्ड चेक करून काय दिलं ते आम्हाला सापडलंच ना. असं बी नाही की आमचा भाऊ चुकलेला नसेल असं मी आता सध्या सांगत नाही. पण मी सोमवारच्या माझ्या भावाला भेटणार आहे आणि पुन्हा एकदा मध्यप्रदेश येऊन जे खरं काय खोटं काय ते सांगणार आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कधी राग त्यांनी व्यक्त केला? काही त्यांच्या मनात आडी होती? प्रेम? तुमच्या कपाटावर सुद्धा त्यांचा फोटो, सगळीकडे घरात त्यांचा फोटो. तुम्हाला असं वाटलं कधीतरी की त्यांच्या मनात कुठला राग आहे? कधीच राग नाही वाटला. ते घरामध्ये जर आज जरी तुम्हाला पाटलाचे नाही नाही म्हणत एक 7-8 फोटो सध्या सापडते. ते काय नवीन लावलेले नाहीत, काही नाही, जुनेच फोटो सध्या त्याच्यावर काही थोडेफार कापसाने ह्याने बनायला चिकटलेले जुनेच फोटो ते आजही. आणि पाटलांचं प्रेम कधी कमी झालं मला तरी नाही दिसलं असं.